क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेची मोबाईल कॅमेराद्वारे पोलखोल करणाऱ्या शाळकरी मुलींनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथील निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरे यांनी मुलींच्या धाडसाचे मनापासून कौतुक करत तुमच्यामुळे आज सरकारला जाग आली असे म्हणत त्यांच्या सामाजिक जागरूकतेचे कौतुक केले। कोंदिवडे येथील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, चिखल आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे चित्रण करत नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार या शाळकरी मुलींनी थेट ग्राउंड रिपोर्टिंग केले होते। मुलींच्या या व्हिडिओची मोठी चर्चा झाल्यानंतर प्रशासनानेही रस्त्याच्या कामाकडे लक्ष दिले। या पार्श्वभूमीवर मुलींनी राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी राज ठाकरे यांनी तिन्ही मुलींशी संवाद साधत त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि प्रश्न मांडण्याच्या पद्धतीचे कौतुक केले। लहान वयात आपल्या गावातील मूलभूत प्रश्नांसाठी आवाज उठवणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगत त्यांनी मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी शर्मिला ठाकरे आणि मनसे युवा नेते अमित ठाकरे यांनीही नेहा घारे, ज्योत्स्ना मुकणे आणि मानसी पवार यांची भेट घेत त्यांच्या पालकांचे देखील कौतुक केले। या धाडसाचे कौतुक होत असतानाच कोंदिवडे रस्त्याची केलेली पोलखोल आणि त्यातून प्रशासनाने वेधलेले लक्ष याबद्दलही त्यांनी मुलींशी चर्चा केली। या भेटीवेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्न बनसोडे, मनसे रेल्वे सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण राणे आणि मनसे विद्यार्थी सेना विभागाध्यक्ष कर्जत सुयश महागावकर उपस्थित होते। शाळकरी मुलींनी दाखवलेल्या या धाडसी पत्रकारितेमुळे कोंदिवडेच्या रस्त्याचा प्रश्न चर्चेत आला असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। एकीने छान एक फेसबुकवर आलं होतं की मंत्री आणि आमदारांना पोलिसांची सिक्युरिटी देण्यापेक्षा ते पैसे आमच्या शाळांवरती खर्च करतात। एवढ्या जीप्स असतात तुझा रस्ता माता दुसऱ्या पावसात गेला नाही ना, असं असणार आहे, पावसाला की गेला पण तुमच्या बहिणीला सरकारला हल्ली तुमच्या लोकांमुळे सरकारला जाण येते असं